सर्वांना नमस्ते। आज साबुदाणा वडा बनवणार आहे। तर हे शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी, भाजून घ्यायचेत आपल्याला छान खरपूस। हा साबुदाणा भिजू घातला मी 3 तास, छान भिजतो। आणि शेंगदाणे आणि मिरची घेतली आणि थोडंसं मीठ। तर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, खूप बारीक नाही, थोडं जाडसरच काढायचं आहे। तर हा साबुदाणा भिजलाय छान। आणि बटाटे उकडून घेतलेले आहेत मी, तसे घिसणीने आपल्याला याच्यात किसून घ्यायचे आहेत। थोडीशी लाल मिरची टाकली मी, वाटलेली सुकी लाल मिरची। आणि हे कुटलेला मसाला आपला बारीक मिक्सरमधला, असं जाडसर ठेवायचं आहे, खूप जास्त बारीक नाही करायचा। ते सगळं टाकून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे पिठासारखं। हे बघा, खूप छान होतात कुरकुरीत साबुदाणा वडा। तर असं छान मिक्स सगळा मसाला करून घ्यायचा आहे, हे बघा असं। आणि थोडंसं हाताला तेल लावून वडे बनवायचे आहेत, कारण हाताला चिटकणार नाही, छान होतील। तर तुम्हाला किती छोटे मोठे किंवा जाड पाहिजे त्या प्रमाणात बनवा। तर असे घेतलेत मी गोळा, आणि हे बघा असे दाबून छान बनवा। थोडेसे दाबून बनवा, तुटणार नाही, विरघळणारही नाही। हे बघा छान असे चपटे करून घ्या, छान आहे उपवासासाठी खास। तर मी थोडे तिखट बनवलेत, तर तुम्हाला ज्या प्रमाणात पाहिजे तिखट कमी जादा त्या प्रमाणात तुम्ही मिरची टाका। तर चला, तेल ठेवलं मी गरम व्हायला। तर गरम झालं, हे बघा असे एक एक सोडत राहा आणि थोड्या वेळ छान होऊन द्या, तेव्हा पलटा। लगेचच पलटू नका, नाहीतर तुटतील, व्यवस्थित होणार नाही। हे बघा छान होऊन द्यायचे, 1 मिनिट ठेवत जा आणि मग पलटी करीत जा। काही पण तुम्ही फ्राय करताना लगेच टाकला आणि पलटत नका जाऊ। तर असेच मीडियम गॅसवर छान कुरकुरीत होऊ द्या, छान लालसर। हे बघा थोडेसे उलट पुलट करीत राहा, तर छान कुरकुरापणा येतो।